नियमितपणे हो कर्जफेड करत असतात, हो प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत. तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का? हो. त्यांना काही विशेष लाभ मिळतील का? यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सन्मान व्हावा यासाठी शासनाने 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आहे. नक्कीच सर. हो आणि म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन मिळेल, की जे नियमितपणे कर्जफेड करतायत, बँकांना पैसे परत करतायत अशा जे शेतकऱ्यांना. हो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, जे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर देणार किंवा त्या संदर्भात माहिती माननीय बाबासाहेब पाटील यांनी आता दिली. आपण तो जो क्लिप आहे ते सुद्धा पाहिजे, ज्यामध्ये प्रोत्साहनपर 2 लाखापर्यंत सांगितलेलं आहे. पण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना सन 2022-23, 23-24 व 24-25 या आर्थिक वर्षांपैकी कोणतेही 2 वर्षी पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50,000 पर्यंत अनुदान मिळणार. हे नवीन जी प्रेस नोट आहे सरकारच्या माध्यमातून काढण्यात आले आहे, त्यामध्ये जाहीर करण्यात आले आहे. आता जे नियमित कर्जफेड करतात किंवा जे नियमित कर्ज भरतात त्यांनी नक्कीच इथे चूक केली आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण जे थकबाकीदार शेतकरी बांधव आहेत त्यांना ₹2 लाख पर्यंत कर्जमाफी मिळते असं सुद्धा बाबासाहेब पाटील यांनी सांगितलेलं आहे व या संदर्भात GR देखील जाहीर झालेला आहे व अशा पद्धतीने मदत सरकारने शेतकरी बांधवांना केली आहे. आता ही कर्ज वाटप बघा 2019 ते 25 पर्यंत जी थकबाकीदार आहेत शेतकरी बांधव आहेत त्यांना आता ₹2 लाखापर्यंत कर्जमाफी देखील केलेली आहे. पण लक्षात घ्या, ज्या शेतकरी बांधवांनी एक एक पैसा जोडून कर्ज भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना मात्र फक्त आणि फक्त 50,000 रुपयाचं अनुदान मिळत आहे. सरकारने, महायुती सरकारने सांगितले की आम्ही जे काही कोरा करणार आहे, 7/12 आहे ते कोरा करणार आहे, पूर्णपणे कर्जमाफी करणार आहे, सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहे. मग ते कुठं गेलेलं आहे? कारण या योजनेमध्ये ₹2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनी ₹2 लाखावरील रक्कम 31 मार्च 2026 पर्यंत बँकेत जमा केल्यानंतर OTS बघा, OTS म्हणजे काय? एक टाइम समझोता. OTS म्हणजे एक वेळ समझोता असणार आहे. त्या शेतकऱ्यांना बांधवांना देखील 2 लाखांवरील रक्कम शेतकऱ्यांनी भरली तर त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. पण जे प्रोत्साहनपर लाभ घेणारे शेतकऱ्यांना कोणताही फायदा या जे काही महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी केली आहे त्यामध्ये मिळालं नाही. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी इथे जे आंदोलन पुकारले आहे त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी इथे सपोर्ट करणं गरजेचं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी सोबत उभारणं गरजेचं आहे असं देखील सांगितलेलं आहे. 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, पात्र शेतकऱ्यांना ₹1.5 लाख प्रोत्साहनपर, ₹1.5 लाख कर्जमाफी व प्रोत्साहनपर 25,000 रुपये देण्यात आली होती. हे होतं 2017 मध्ये. व लगेच 2019 मध्ये काय झालं? महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, यामध्ये 2 लाख कर्जमाफी व 50,000 प्रोत्साहनपर देण्यात आलं. बघा 2017 आणि 19 मध्ये जे कर्जमाफी झाली त्यामध्ये प्रोत्साहनपर मध्ये वाढ झालेली आहे. मात्र 2026 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनामध्ये जे सगळे म्हणतात सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे, सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे, आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांचा विचार करून इथे कर्जमाफी केलेली आहे, पण तिथे 2 लाख रुपये कर्जमाफी झालेली आहे. पण जे प्रोत्साहनपर अनुदान मिळणारे लाभार्थी आहेत त्यांच्यावर मात्र इथे अन्याय झालेला आहे. नियमित कर्ज भरणारे जे आहेत ते पैसे जमा करतात, त्यानंतर कर्ज भरतात आणि त्यानंतर नक्कीच त्यांच्यासाठी इथे कोणतेही मदत चांगल्या पद्धतीने केल्या नसल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजी पसरलेली आहे. शेतकरी नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की नियमित कर्ज भरणारे शेतकरी असो, पीक विमा कर्ज असू द्या किंवा जे शेतकरी बांधवांवरती अन्याय होत आहे त्यांच्यासाठी नक्कीच आपण उभे राहणार आहोत. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान द्यावे. जे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की 2 लाख रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आहे. किंवा आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की विविध पद्धतीने सरकारने सांगितलं की अनेक जाहिरातबाजी केली, अनेक माध्यमातून सांगितलं की शेतकरी बांधवांना सरसकट आम्ही कर्जमाफी करतोय, 2 लाख रुपयेची कर्जमाफी करतोय, त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांना मदत होणार आहे. मग इथे जवळजवळ 96,000 शेतकरी बांधव आहे या योजनेच्या लाभातून वंचित राहिलेले आहेत किंवा या योजनेमधून काय केलेले आहेत? वगळले गेले आहेत. आता जे ITR भरतात शेतकरी किंवा टॅक्स शून्य ITR वाल्यांना ते मिळत आहेत, पण जे नियमित टॅक्स भरणारे शेतकरी आहेत बघा, त्या शेतकऱ्यांनी काही शेतीमध्ये नुकसान होत असेल किंवा जे
बिझनेस सुरू केला असेल, एखादा धंदा सुरू केला असेल, त्यामध्ये त्यांनी टॅक्स भरला असेल, तर त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमुक्ती योजनेतून इथं लाभ मिळाला पाहिजे आहे. कारण ते शेतकरी सुद्धा शेतकरीच आहे. जोडधंदा म्हणून त्यांनी एखादा बिझनेस सुरू केला असेल, तर त्या शेतकरी बांधवांना देखील कर्ज मिळणं गरजेचं आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की तडजोडीची रक्कम असणार आहे. तर जे काही खातवाणीमधील कर्जबाकीचे 35% हे पूर्णपणे माहिती या नवीन प्रेस नोटमध्ये दिलेली आहे व पहिली यादी आहे त्यामध्ये 16.96 लाख कर्ज खात्यांची यादी आली आहे. मात्र आता जी 14 लाख शेतकरी बांधवांची यादी येणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की फक्त आणि फक्त थकबाकीदार शेतकरी बांधवांची नावे येणार आहे व त्यानंतर ज्यावेळेस तिसरी चौथी वर्षभर ही प्रक्रिया सुरू राहणार आहे असं सुद्धा कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर वर्षभर ज्यावेळेस ही प्रक्रिया सुरू राहील त्यावेळेस नियमित कर्ज भरणाऱ्यांची यादी येईल व त्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये येईल व त्यामध्ये शेतकरी बांधव नाखुश आहेत. कोणतेही जे सरकारने घेतलेले निर्णय आहे ते मान्य नसल्याचं त्यांची अशी माहिती मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचं मत काय असणार आहे नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना मदत करत आहोत आणि जे काही शेतकरी बांधव यामधून वंचित राहिलेले आहे किंवा तुमची अडचण काय असणार आहे नक्कीच आपल्या योजनात्र चॅनलच्या माध्यमातून सांगा. कारण प्रत्येक शेतकरी बांधवांचा हक्क आहे की त्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आहे. प्रत्येक जे काही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना 2 लाख रुपये मिळणे गरजेचं असणार आहे. शेतकरी बांधव गरीब किंवा श्रीमंत नसतो, प्रत्येक शेतकरी शेतकरीच असतो. त्यामुळे नक्कीच इथे जे काही शेतकरी बांधवांची अडचण असणार आहे आपल्याला सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व सरकारी अपडेट्स व कर्जमाफी अपडेट्ससाठी आपल्या योजनेत्र पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.